महत्वाची बातमी, उद्धव ठाकरेंची गाडी मराठा संघटनेकडून अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। ढोकी गावामध्ये जाताना ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे आणि यावेळेला मराठा संघटनेकडून त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। ढोकी गावात जात असताना ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। मराठा समाज हा अजूनही आक्रमक आहे। आरक्षण जरी मिळालेलं असलं तरी सगळे सोऱ्यांचा हा मुद्दा आहे आणि याच मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे अजूनही आंदोलन करतायत। गावगावांचा दौरा त्यांचा सुरू आहे आणि मराठा संघटना ही आता अजूनही आक्रमक असल्याचं पाहायला मिळतं आणि ढोकी गावामध्ये जाताना ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। ठाकरेंची गाडी मराठा संघटनेकडून अडवण्याचा प्रयत्न झालाय। ही थेट दृश्य दाखवलेत। मराठा आंदोलक होते आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। हा आमची मागणी आहे की एकच मराठा समाजासाठी समजा नेते मंडळींनी झटावं। आज तुम्ही मराठा समाजात तुम्ही अंतरवलीला गेला होता, ज्यावेळेस हल्ला झाला होता त्यावेळेस, पण तुम्ही त्याच्यानंतर मराठा समाजाविषयी काहीच बोलला नाही। आणि आज आम्ही आमच्या गावानं गावबंदी करून सुद्धा तुम्ही आमच्या गावामध्ये सत्कार स्वीकारायला उभारता, म्हणून आम्ही काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केलेला आहे। या ठिकाणी काय मागणी काय तुमची? आमची मागणी आहे म्हणजे मराठा समाजाला आरक्षण भेटावं ही आमची समजेत मोठी मागणी आहे। आणि आम्हाला जी मनोज जरांगे पाटलांचे आदेश आहेत त्या आदेशाचं आम्ही मराठा समाज ही पालन करायला लावू। सध्याच्या परिस्थितीला लोकसभेला उमेदवार म्हणून बरेच मराठा समाज उभा करणार आहे। जवळपास आमच्या गावातनं 10 उमेदवार आम्ही मराठा समाजातर्फे उभा करणार आहोत। राहिला भाग, आज जी उद्धव साहेब इथं आले, पण आम्ही विरोधक असू सत्ताधारी असू कोणत्याच पुढाऱ्याला आम्ही गावात येऊ देणार नाही जवळ आम्हाला आरक्षण भेटत नाही तवर। कुठलं आरक्षण? मराठा आरक्षण जी काय जरांगे पाटलानं सगळे सोयरेचं ही केलेलं आहे ती कायद्यात अंमलबजावणी करावी ही जरांगे पाटलाची मागणी आहे। ती समध्या मराठा समाजाची मागणी आहे। जेव्हा आज आम्ही काळे झेंडे दाखविले आणि एक मराठा लाख मराठा याच्या घोषणा दिल्या। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला इथल्या आंदोलकांनी पाठिंबा दिलेला, त्याचबरोबर त्यांनी मराठा आरक्षणाची जी मागणी